अजितदादा कारने जाणार होते, पण फोन आला आणि विमानाने जाण्याचा निर्णय झाला। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुरावांचा खळबळजनक दावा। विलीनीकरणावर चर्चा सुरू होत्या। बहीण भावांमध्ये विलीनीकरणावर बोलणं झालं हे वास्तव, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। परभणीमध्ये महापौर उपमहापौर ठरले। ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा महापौरपदी, तर काँग्रेसचे गणेश देशमुख यांची उपमहापौरपदी वर्णी। देशामध्ये मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झालेलाच नाही, तसंच तपास यंत्रणांवर जनतेचा देखील विश्वास राहिल्याने संजय राऊतांचा हल्लाबोल। चंद्रपूरमध्ये ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी पैशाचा महापौर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तुटली नाही। येणारा काळ आपलाच असेल, उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांसमोर मोठं वक्तव्य। चंद्रपुरात ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी दिले। मनसेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप। तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला। संदीप देशपांडेंची चंद्रपूर प्रकरणावरून राऊतांना कोपरखळी। पुणे जिल्हा आर्थिक वर्षाच्या प्रारूप आराखड्याबाबत चर्चा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याचा आढावा घेणार। दुपारी व्हीसीद्वारे घेणार आढावा। पुणे जिल्ह्याला वाढीव निधी देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता। रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप राष्ट्रवादीची गटनोंदणी। वैकुंठ पाटील यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती, तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाची मधुकर पाटलांवर जबाबदारी। रोहित पवारांची आजची नियोजित पत्रकार परिषद रद्द। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर घेणार होते पत्रकार परिषद। डीजीसीएकडून 14 विमान कंपन्यांच्या ऑडिटचे आदेश, मात्र अजितदादांचा अपघात झालेल्या विमान कंपनीला वगळलं। पुण्यातल्या MIT कॉलेजमध्ये तोडफोड करत विद्यार्थ्यांनी जाळले बांगलादेशचे स्टिकर। भाजप युवा मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी केली तोडफोड। गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा। नराधम शिक्षकाने 4 विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याचं उघड। पोलिसांनी नराधम शिक्षकाला ठोकल्या बेड्या। पैठणमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण। मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित। पैठणच्या निंबार्क इंग्लिश स्कूलमधला प्रकार। शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये हाणामारी। बीड शहरातल्या पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतली घटना। क्षुल्लक कारणावरून वाद, मारहाणीत 1 महिला जखमी। मुंबईच्या रस्त्यांवरच्या अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टाची तीव्र नाराजी। पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल। हायकोर्टाचा बीएमसी प्रशासनाला जोरदार टोला। वीज दरामध्ये 20 ते 40% वाढ होणार आहे। अदानीला राज्याचा वीज विभाग घशात घालायचा। अतुल लोंढेंचा सरकारवर हल्लाबोल। आज भारत बंदची हाक। संपामध्ये 30 कोटी कामगार होणार सहभागी। नवीन कामगार कायदे, भारत अमेरिका व्यापारी करार, मनरेगामधल्या बदलांमुळे नाराजी। बंदमुळे देशभरातलं जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता। आज एसटी कर्मचाऱ्यांची एसटी डेपोमध्ये आंदोलनाची हाक। पगारवाढीच्या फरकाचे मिळणारे हप्ते बंद झाल्यानं आंदोलन। अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणात मोठी अपडेट। सलमान खानचा मेहुणा अभिनेता आयुष शर्माला देखील धमकी देत कोट्यवधींची खंडणी मागितली। सूत्रांची माहिती। 48 तास काम करा आणि सुट्टी घ्या। राज्य कामगार विभागाकडून संहितेत सुधारणा। मोनो डार्लिंग पुन्हा येणार सेवेमध्ये। गेल्या 5 महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे मोनो सेवा होती ठप्प। बांगलादेशमध्ये आज मतदान। उद्या होणार मतमोजणी। सुरक्षेसाठी 10 लाख सैनिक तैनात। दिल्लीमध्ये टीम इंडियाचा नवख्या नामिबियाशी सामना। आजारी अभिषेकऐवजी संजूच्या समावेशाची शक्यता।